ओम काली. आजचा जो माझा विषय आहे बोलण्याचा तो आराधी. आणि त्याच्यावर बोलण्यासाठी सुद्धा कारणही तसंच आहे की मुळात लोकांना आराधी म्हणजे काय हेच माहीत नाही. कारण की मग असे काही समाजामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत की आराधी म्हणलं की त्यांच्याकडे बघण्याचा ह्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो, नकारात्मक दृष्टिकोन असतो. ह्याचं कारण असं आहे की लोकांना माहीतच नाही की आराधी म्हणजे नक्की काय, आराधी या शब्दाची संकल्पना काय आहे हे लोकांना माहीत नाही. जर आराधी या शब्दाचा सर्वसामान्य आणि जो मुळात अर्थ निघतो तो जर खरं सांगायला गेलं तर आराधी हा शाक्त संप्रदायाच्या अंतर्गत येणारा हा एक घटक आहे. आराधी म्हणजे साक्षात जो भगवतीची आराधना करतो, जो भगवतीला प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो त्याच्या आयुष्यामध्ये, त्याला आराधी बोललं जातं. जे त्याच्या हातामध्ये माळ, पोत, परडी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्या भगवतीपर्यंत पोचण्याची साधनं आहेत. ह्या साधनांच्या मदतीने तो भगवतीची आराधना करत असतो, भगवतीची सेवा चाकरी करत असतो की जेणेकरून आयुष्याच्या नंतर, आयुष्याच्या शेवटी मला त्या परब्रह्मस्वरूपिणी भगवतीची प्राप्ती झाली पाहिजे. आराधी हा मुळातच शब्द असा आहे की जो भगवतीची आराधना करतो, भगवतीला प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो, त्याला आराधी म्हणायचं आहे. जसं की वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या जे पांडुरंग स्वरूप आहे, विठ्ठल स्वरूप आहे, त्यांची उपासना केली जाते. नवनाथ संप्रदायामध्ये नवनाथांची उपासना केली जाते. शैव संप्रदायामध्ये भगवान शिवांची उपासना केली जाते. त्या पद्धतीने ह्या शाक्त संप्रदायामध्ये जो आराधी आहे तो आराधी त्या भगवतीची उपासना करत असतो. आणि कशासाठी करत असतो की निदान मला मृत्यूनंतर मला ह्या जन्ममृत्यूच्या पाशातून मी बाहेर पडलो पाहिजे आणि त्या जगदंबेचा तो दिव्य लोक मला प्राप्त झाला पाहिजे, ह्यासाठी हा आराधी झटत असतो.